अस्सलामुअलैकुम. नमस्कार. सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षे जलसाए चांदपीर बाबा उरूस निमित्त जे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये सर्व जनतेला ह्याच्यासाठी विनंती करण्यात येत आहे की कुणीही भांडणे तंटे असे काही करू नये आणि कार्यक्रमाचं पूर्ण आनंद घ्यावं. ह्या कार्यक्रमासाठी औरंगाबादचे कव्वाल आहेत, मुंबईचे कव्वालन आहेत, तरी हे मोठे कलाकार आपण बोलवले आहे. आणि दुसऱ्या दिवशी सवारीचं दर्शन आहे आणि त्या दिवशी शेर शाहीर सवाल जवाबचा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमासाठी माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ह्यांनी पण उपस्थिती लावणार आहेत आणि यांच्यामुळे आजपर्यंत कार्यक्रमाला खूप मदत भेटलेली आहे. तरी त्यांना सर्व कमिटीच्या वतीनं व गावाच्या वतीनं मी साहेबाचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी इतकी मदत केलेली आहे कार्यक्रमांना. आज त्यांच्यामुळंच हे यात्रा चालू आहे. तर सर्व जनतेला मी विनंती करतो की कार्यक्रमांचा आनंद घ्यावं. तसंच काही आपण पाळणे, ब्रेक डान्स, लांबो, रेल्वे असे इतर काही खेळवणे आलेले आहेत, काही मार्केटचे दुकान आलेले आहेत, ज्वेलर्सचे, हे सर्व जनतेनं त्याचा आनंद घ्यावं. कुठंही काही गर्दी धिंगाणा करू नये. जास्त पब्लिक असते आहे, थोडंसं शांत आणि चांगल्या विचाराने यावं आणि पूर्ण कार्यक्रमांचं आनंद घ्यावं. तसेच माझ्या कमिटीचं मी अध्यक्ष शेख शादुलभाई करीम साहेब, ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचं व्हाईस चेअरमन आणि ह्या उरूस कमिटीचा अध्यक्ष बालाजी गोविंद गोजेवाड हे उपाध्यक्ष आहेत. आमच्या कमिटीमध्ये 30 लोकांची कमिटी आहे. हे कमिटीचे सर्व लोक खूप 1 महिन्यापासून झटून करून सगळे हे कार्यक्रमाचं नियोजन करते व गावकऱ्याकडून मी मला खूपसे मदत भेटते आणि गावकऱ्यांचंही सहकार्य खूप लाभतं. तसंच माझ्या पत्रकार बंधवांना बी विनंती आहे की आपल्या गावचा कार्यक्रम, आपल्या गावची यात्रा हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वांनी पाठवावं, हे सगळ्यांना माझी विनंती राहील. कुठलंच मतभेदभाव न करता किंवा कुठली अपेक्षा न करता सर्वांनी जर सहकार्य केलं तर हे यात्रा किती एक पिढ्यानपिढी चालणार आहे. 14 तारखेला कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे संध्याकाळी आणि 15 तारखेला सवारीचं दर्शन व शाहीर लोकांचं जंगी मुकाबला शेर शायरीचा हे होणार आहे. तसेच आमच्या जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य भैया देशमुख हे पण उपस्थिती राहणार आहेत. त्यांच्याकडूनही आम्हाला खूप सहकार्य झालेलं आहे. तसेच समाज कल्याणचे सभापती उत्तमरावजी माने साहेब हे आमचे शेजारचे आहेत, पण आमच्या गावचेच आहेत असं आम्हाला गावकऱ्यांना वाटतं. त्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती राहावं, सर्वांना हात जोडून विनंती. आणि सगळ्यांना हे आपलं कार्यक्रम आहे असं समजून भरभरून लोकांनी येऊन सगळी उपस्थिती आपली दाखवावे ही विनंती करतो मी कमिटीच्या वतीनं व गावच्या वतीनं.